नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांचा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग तुर्भे असेल, कोपरखळणे असेल, नेरूळ असेल, घणसोली असेल, या सगळ्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी वर्ग राहतो आणि इथली निवडणूक देखील चुरचुशी आहे. आपल्यासोबत सौरभ शिंदे आहेत, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेमधले उमेदवार आहेत, तरुण आहेत. काय म्हणाल? तरुण म्हणून तुम्ही ह्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. कोण नगरसेवक झाल्यानंतर कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांना हात घालणार? पहिली निवडणूक आहे, परंतु आम्ही गेली कित्येक वर्ष आदरणीय आमचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 3 ते 4 वर्षापासून आम्ही जो आमच्या घणसोलीमधील माथाडी कामगारांच्या जो पुनर्विकासाचा जो विषय आहे, तो आम्ही साहेबांच्या आणि आमचे जिल्हाप्रमुख किशोरजी पाटकर साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. आज आम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्ही जी क्लस्टरची योजना आहे, जी ठाण्यापुरती त्या ठिकाणी सीमित होती, ती आज आमच्या प्रयत्नांमुळे कुठेतरी नवी मुंबईसाठी देखील ती त्या ठिकाणी लागू केली गेली आहे. जेणेकरून आमचे जे गोरगरीब सामान्य माथाडी कामगार असतील आणि इतरही आमचे जे घणसोलीमधील इतरही सामान्य कुटुंबातले लोकं त्या ठिकाणी राहतात. त्यांना कुठेतरी 180 स्क्वेअर फीटमधला 1 आर-केमध्ये राहणारा आज आमचा कामगार हा 500च्या कार्पेट एरियाच्या 2 BHKमध्ये त्या ठिकाणी येत्या 4 ते 5 वर्षात जाणार आहे आणि जेणेकरून साहेबांच्यामुळे कुठेतरी हे स्वप्न त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण होत आहे. म्हणून ही निवडणूक आज तुम्ही काल परवा बघितलं असेल की आम्ही प्रचार रॅलीत आमचे सगळे त्या ठिकाणी पक्ष विरहित त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी सहभागी झाले आणि एवढी त्या ठिकाणी मोठी रॅली निघाली. हे फक्त या कामामुळे की लोकांचा साहेबांवर विश्वास खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे काम जर कोणी करून दाखवेल तर ते साहेबच आहेत. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारांना त्याचा अधिक त्या ठिकाणी मदत होते. आणखीन सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी कोणते? पुनर्विकासासोबतच इथे तरुणांसाठी असेल, माथाडी कामगारांच्या मुलांसाठी काय आहे? तरुणांसाठी आम्ही जे आमच्या ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये टाकलं आहे की आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेची जी CBSEची स्कूल आहे, शाळा त्या ठिकाणी आम्ही जो रिझर्व्ह प्लॉट आहे सेक्टर 9 मध्ये त्या ठिकाणी आम्ही आमचा प्रयत्न राहील की आम्ही ते पाठपुरावा करून त्या ठिकाणी ते स्कूल त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण केली जाईल आणि त्याचबरोबर इतरही जसं त्या ठिकाणी प्लेग्राऊंड्स आहेत, पण ती खुली मैदानं फक्त ओपन जिम तिकडे नुसतं नावाला फक्त टाकून ठेवले आहेत. परंतु त्यामध्ये जर आपण कुठली जर मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससारखी फॅसिलिटी त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिली, तर ती तरुणांसाठी देखील एक म्हणजे त्यांच्या जे जीवनमान आहे किंवा त्यांना जे आता गेम्स फक्त फोनवरच खेळतात कारण की ती जागा आहे, परंतु तिकडे सुविधा नाही. तर जर आम्ही पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पोर्ट्स फॅसिलिटी उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर जो आमचा नालाचा जो ओपन पूर्ण नाला आहे तिकडे, तर नाल्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला त्या ठिकाणी त्याचा त्रास होतो कारण की त्याचं विषारू आपल्याला त्या ठिकाणी सगळं दुर्गंधी आणि सगळं त्या ठिकाणी आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी फेस करावं लागतं आणि कुठेतरी त्याच्यावरती आमचे जिल्हाप्रमुख किशोरजी पाटकर साहेब यांनी संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती की आपल्याला त्याच्यावरचं बंदिस्त एक RCC काँक्रीटचं हे एक हे करून त्या ठिकाणी त्याच्यावरती मग मुलांसाठी आपल्याला त्या ठिकाणी जे आपल्याला फुटबॉल टर्फ असेल, क्रिकेट टर्फ असेल, बास्केटबॉलचा कोर्ट बनवू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे घणसोली आणि कोपरखैरणामध्ये जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती पार्किंगची. तर ते देखील त्यावरती पार्किंगचं एक पोडियम बनवून त्या ठिकाणी त्याला देखील ते मदत होईल. नक्कीच आपण पाहतो की माथाडी कामगारांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे त्यांच्या घरांचा. 180 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये सगळी लोकं राहतात गेल्या अनेक वर्षांपासून.
पुनर्विकास हाच खरा त्यांचं नगरसेवक झाल्यानंतर पहिलं काम राहणार आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.